करतोय, डीप काव कॉर्नरला चेंडूला थांबवतोय. तोपर्यंत मात्र एकेरी धावेची पावलं ही बहुधा दुहेरी धावेकडे आणि दुहेरी धाव घेत सांघिक धावफलक हा मात्र 2 धावांना संघाचा श्रीगणेशा केलाय. स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय तोच डाव्या हाताचा खेळाडू, अनुभवी कल्पकतेने नटलेला असा स्टार खेळाडू संदेश मोरजकर आणि त्याला साथ देतो या स्पर्धेत, ज्यानं 2 अर्धशतकी खेळी ही आपल्या नावावर नोंदवली. तो म्हणजे प्रफुल्ल गावडे. नॉन स्ट्राईकला तब्बल नाईक साहेब यांच्या 500 रुपयाचाही मानकरी ठरला. त्या प्रफुल्ल नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकवर संदेश मोरजकर. पेंडूर प्रीमियर लीग 2025. उदय वैद्य भजनी बुवा, आपण ही आपली कोकण भूमी म्हटली तर कलाकारांची भूमी आणि या कलाकाराच्या भूमीत जे कलेनं नटलेले असे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात तेच आपले संगीत कलाकार, संगीत भजनी बुवा, सन्माननीय आदरणीय उदय वैद्य साहेब. याचकडनं माझ्या या समालोचनासाठी रोख रुपये 100 रुपयाचं या ठिकाणी माझ्यासाठी पारितोषिक घेत आहे. धन्यवाद देतोय साहेब तुमच्यासाठी. खूप खूप शुभेच्छा तुमच्या या संगीत कलेसाठी. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. विनोद सज्ज होतोय. भार्गव नाईक जर आसपास कुठं असाल ज्यानं या स्पर्धेसाठी वायफायची ज्यानं सोय पूर्ण विनामूल्य दिली आहे, तो भार्गव नाईक जर आसपास असेल तर त्याने आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. आणि ज्यानं नेटची सुविधा या स्पर्धेला उपलब्ध करून दिली. जेव्हा ही स्पर्धा आयोजित करण्यात म्हणजे ठरवलंय की यावर्षी ही स्पर्धा लाईव्ह करायची आहे, तेव्हा खरोखर भार्गव नाईक तुझं कौतुक करावं लागेल की या स्पर्धेसाठी आपण विनामूल्य नेटची सोय या ठिकाणी केली आहे. त्याबद्दल मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतोय. आपल्याला विनंती असेल जर कुठे आसपास असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. गोलंदाज सज्ज होतोय तो विनोद वैद्य. स्ट्राईकला फलंदाज प्रफुल्ल गावडे, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी करायची, तो प्रफुल्ल सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सातत्य, संयम हे सांगितलंय मैदानावर करायचंय. कार्य तेवढंच की पाया मजबूत रचायचा आहे आणि पाया मजबूत केल्यानंतर उरलेलं कार्य मात्र उर्वरित कार्य आम्ही करणार, हा विश्वास या ठिकाणी रोहननं आपल्यावर नोंदवलाय. डगआउट मध्ये निश्चित टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज काय येतो आपल्याला माहिती आहे. या मैदानावर फुलटॉस चेंडू सोडून दिला जातोय. यष्टी रक्षक अच्युत नेंबर चेंडूवर थांबवतोय, परतीची फेक करतोय. तोपर्यंत मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तो एकेरी धावेचा आणि एकेरी धावेनं धावफलक मात्र स्थिरावतोय. तो 5 धावा धावफलकावर. प्रफुल्ल गावडे याच्यासाठी ही पारितोषिक आणखी येत आहे, कारण षटकार चौकारासाठी पारितोषिक लावणारे भरपूर असतात. परंतु जर सलगच्या 3 चेंडूवर प्रत्येक चेंडूवर 2 धावा जर त्याच्या चेंडू निघाल्या तर सन्माननीय आदरणीय संगीत कलाकार, संगीत बुवा उदयजी वैद्य याचकडनं 200 रुपये जाहीर होत आहेत. फुलटॉसचा चेंडू स्वीप केला जातोय. थोडासा चेंडू हा शेत बांधाला अडतोय. परिणामतः अनंत परब या ठिकाणी बैलझुंजीचे शौकीन म्हणून प्रसिद्ध असलेले अनंत परब स्क्रीनवर पाहायला मिळतात. चेंडू थांबवतोय तोपर्यंत मात्र 1 धाव एकेरी धावेनं धावफलक स्थिरावलाय. तो बिनबाद 6 धावा धावफलकावर. मित्रांनो, 1 षटक संपतंय. सेकंड क्वालिफायरचा सामना. जो संघ सामना जिंकेल तो थेट दिमाखात अंतिम फेरी गाठेल, परंतु जो संघ सामना पराभव पत्करेल त्याचा या PPL 2025च्या स्पर्धेतनं प्रवास थांबेल. 2026च्या क्रिकेट स्पर्धेची ही आतुरता निश्चितच वाट पाहावी लागेल. परंतु याही स्पर्धेत आपण पाहतोय 6 संघ उतरले. 6 संघात प्रथम दर्शनी जय घोडेमुख, त्याच्या मागोमाग फ्रेंड सर्कल हे आणि त्यानंतर फ्रेंड सर्कल, त्याचबरोबर रुद्र विदुराज क्रिकेट संघ आणि जय घोडेमुख हे 3 संघ या स्पर्धेतनं बाहेर होत आहेत. सन्माननीय आदरणीय अर्जुन तुकाराम नाईक याचकडनं या स्पर्धेसाठी रोख रुपये 500 रुपयाची या ठिकाणी देणगी या मंडळाला सुपूर्द होते. धन्यवाद देतोय. दुसरं षटक आपण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती 21 धावफलक स्थिरावला जातोय. तो 6 धावा धावफलकावर. दाजीलाही या ठिकाणी पारितोषिक येतंय. किती विकेट घेतल्यानंतर सलगच्या 3 चेंडूवर 3 विकेट घेतले तर 300 रुपये हे मानकरी आतापर्यंत ठरत आहेत. म्हणजे गजा आणि
उदय यांच्यामध्ये ही चुरस पाहायला मिळेल. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकाराला पारितोषिक हे मात्र उदय यांनी लावलंय. त्याचबरोबर मात्र विकेट हॅट्रिक साठी ही खास दाजी तुला या ठिकाणी पारितोषिक रोख रुपये 300 हे मात्र पुरस्कृत होत आहे. दाजीसाठी पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत सलगच्या 3 विकेटसाठी फक्त विकेटसाठी हे पारितोषिक तुझ्यासाठी जाहीर होत आहे. त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही समालोचन सादर करतोय. प्रत्येक खेळाडूचे आम्ही कलात्मक गुण हे सांगत असतो, परंतु ते कलात्मक गुण सांगत असताना सत्यात उतरवण्याचं कार्य हे खेळाडू करत असतात. गोलंदाज सज्ज होतोय, चेंडू हा सोडून दिला जातोय, मात्र ऐनवेळी चेंडू हा शरीराला स्पर्श करतोय आणि शरीराला स्पर्श करत बॅकवर्ड शॉट दिशेने चेंडू जातोय. पंचांचा इशारा हा जवळपास 22चा अर्थातच 1 धाव. ही आउटपुल खराब असल्यामुळे या आयोजकांचा निर्णय हा एकेरी धावेसाठी होतोय. स्ट्राईकवर फलंदाज संदेश, फुलटॉस चेंडू, चेंडूवर थोडीशी गती कमी केली, चेंडू क्षेत्ररक्षक येतो स्क्रीनवर, झेल सुटलाय आणि झेल सुटलाय कोणाकडनं, खास करून बैलझुंजी शौकीन अर्थातच अनंतकडनं झेल सुटलाय आणि परिणाम तर मात्र आपण पाहतोय या एकेरी धावी मात्र सांघिक धावपलकाला आकार देत आहे. धावपलक स्थिरावलाय तो 8 धावा धावपलकावर. या मराठी समालोचनासाठी या ठिकाणी पारितोषिक येत आहे आमचे गजा वैद्य, याचकडनं माझ्या समालोचनासाठी रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी पुरस्कृत करतायत. खूप खूप धन्यवाद देतोय गजा वैद्य साहेब. आणि ही स्पर्धा आपल्या अथक प्रयत्नातनं आपण ही स्पर्धा पाहतोय. पेंडुरगावची मानाची स्पर्धा, देखणी स्पर्धा म्हणून ज्यानं या पूर्ण सिंधुदुर्गात आपलं नाव नोंदवलंय. ही स्पर्धा आपण पाहतोय ती सकाळी 7 वाजता पडणारा मैदानात पहिला चेंडू. या स्पर्धेचं या युट्यूबमुळे खरोखर नाव हे लौकिकाला मिळणार आणि गोलंदाज सज्ज होते तो मान्यवर कक्षेच्या समोरनं दाजी वैद्य. सुंदर चेंडू हा स्वीप करायचा प्रयत्न, फटका हा चुकलाय. चेंडू हा यष्टिरक्षक अच्युत नेमन थांबवतोय, जोपर्यंत चेंडूवर थांबवतोय परतीची फेक होते. धाव खेळण्याचाही प्रयत्न नसेल, धावपलक स्थिरावलाय तो 8 धावा धावपलकावर. थोडीशी चिंता वाढली आहे ती म्हणजे भावई स्पोर्ट क्रिकेट संघाची, कारण समोरच्या संघानं ताकद लावली आहे आणि त्याही पेक्षा मी ताकद या मैदानावर लावणार आणि क्रीडा रसिकांची मन ही मी जिंकणार. हा अनुभव ज्याच्याकडे आहे तो प्रफुल्लच्या चेंडू प्रयत्न मात्र चेंडू पोहोचतोय तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. पारितोषिकांची खैरात होते. पुन्हा आपण जर विनोदनं सलगच्या 3 चेंडूवर 3 बळी मिळवले तर विनोदसाठी 300 रुपयाचा मानकरी ठरेल. परंतु जर ह्या फलंदाजानं 3 षटकार खेचले तर रोख रुपये या ठिकाणी मात्र 300 रुपयाचा मानकरी ठरते. या ठिकाणी मळेवाडचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय हेमंत मराठे साहेब यांचं आगमन होतंय. मराठे सर, तुमचं या पेंडूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमचं आम्ही शब्दसुमनांना हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर त्यांच्या सोबत नाव काय ते गोलंदाज सज्ज होतोय तो त्यानंतर मात्र धावपलक हा चौकार हा पंचांचा निर्णय घोषित होतोय. चौकारानं मात्र धावपलक स्थिरावतोय तो केतन कुमार गावडे. तब्बल
21 धावा धावपलकावर सलामीवीर मैदानात पावलं टाकली. स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 82 धावांची भागीदारी ही मैदानात आपल्याला पाहायला मिळते. ती मागील सामन्याची आठवण करून द्यावी लागली, कारण मागील सामना जवळपास ज्या फलंदाजांनी अक्षरशः गाजवला, चौफेर ज्याच्याकडनं चेंडू फळीतनं षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आणि तीच आतषबाजी या मैदानावर ज्याच्याकडनं अपेक्षित आहे तो नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रफुल्ल आणि स्ट्राईकला फलंदाज म्हणजे संदेश मोरजकर हे दोन अनुभवी खेळाडू या मैदानावर पाहायला मिळत आहेत. सुंदर चेंडू, या चेंडूवर फसव्या चेंडूवर मोठा फटका, हा पुढे सरसवत मारण्याचा मानस हा फसला आणि थेट चेंडूनं यष्टीरक्षक अच्युत नेमन यष्टीचित करत पहिला वेळेला हादरा हा संदेश मोरजकरच्या स्वरूपात बसतोय. या ठिकाणी मळेवाडगावचे उपसरपंच माननीय श्रीयुत हेमंत मराठे जशी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहतात, त्याच पद्धतीने यंदा सुद्धा उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. भरत गौंडे साहेबांना विनंती करतोय सन्मानचिन्ह सुपारीचं रोप देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. हेमंत मराठे तसेच वैभव मुळीकी यांचं सुद्धा सुपारीचं रूप देऊन स्वागत करतील भरत गौंडे. धन्यवाद. वळूया नवीन फलंदाज मैदान येतो. सुंदर झेल टिपला जातोय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. तेजोमय सितारानं कामगिरी केली आहे मैदानावर. नाव काय? उदय वैद्य यांचा मुलगा राज. हात उंचावले उदय साहेब, काय झेल टिपलाय आणि झेलनं या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल आज तेजोमय सितारे आपण या ऍक्शन रिप्ले मध्ये ही पाहू शकतो. आमचे लिंगायत साहेब नेटचा प्रॉब्लेम आलाय, खरोखर त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि त्यानंतर सुंदर झेल टिपलाय. उदय साहेब तुमचं झेल कौतुक करतो. आमच्या कमेंट्री बॉक्स मधनं खूप खूप सलाम असेल. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. 21 धावा धावपलकावर 21 रन, लॉस ऑफ विकेट्स. हो, सन्माननीय आदरणीय हेमंत मराठे साहेब यांच्याकडनं या पेंडूरच्या मानाच्या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 रुपयाचं आर्थिक स्वरूपाचं सहकार्य या स्पर्धेला लाभतंय. धन्यवाद देतोय. मुळीक साहेब, मराठे साहेब तुमचे कृपा आशीर्वाद या स्पर्धेमागे सदैव आमच्या पाठीशी असतील आणि त्यानंतर तुम्हाला खरोखर तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे, मैदानाकडे. गोलंदाज विनोद सज्ज होतोय आणि नवीन फलंदाजानं मैदानात पावलं टाकले. रामचंद्र परब येतोय. नवीन फलंदाज रामचंद्र परब आणि त्याचा साथ देतोय तो प्रफुल्ल गावडे. आई भावई स्पोर्ट क्रिकेट संघ धावपलक हा 21 धावा धावपलकावर. हेमंत मराठे साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 रुपयाचं आर्थिक स्वरूपाचं सहकार्य हे आमच्या या स्पर्धेला लाभत आहे. खूप खूप धन्यवाद देतोय मराठे साहेब. आणि पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया आणि गोलंदाज हा मैदानावर विधानात सज्ज होतोय. तिसरं षटक पाहतोय केतन कुमार. मैदानात कामगिरी चोख बजावली. अच्युत नेमननं सांगितलं होतं की या मैदानावर आम्हीच आमचा डंका गाजवणार, हा विश्वासपूर्ण संघावर आणि तोच डंका या मैदानावर गाजवतोय. पण तो समोरचा संघ तेवढाच ताकदीचा आहे, प्रफुल्ल मैदानावर आहे आणि तेच प्रफुल्लाच्या चेंडू फळीतनं आक्रमक फटकेबाजी करायचे. पंचांचा इशारा पोहोचतोय तो सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू पोहोचतोय तो 6 धावासाठी. 27 धावा धावपलकावर. शेवटच्या चेंडूवर मात्र सुंदर देखणा टोलेजंग षटकार आणि षटकारानं धावपलक हा स्थिरावला गेलाय. तो 27 धावा पहिल्या षटकात केवळ 6 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय ते 9 धावा, माफ करा 28 धावा धावपलकावर. 28 धावा एका गड्याच्या मोब. विकेट किती गेले? एक काय 2 विकेट 2.
दोन गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावपलक, 28 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 28 धावा, 28 ला 2 असा धावपलक. अजूनही केतन उर्वरितचे 12 चेंडू बाकी आहेत आणि या 12 चेंडूवर मोठे फटके मारणे हे नितांत गरजेचे असतील निखिल, कारण हा समोरचा संघ तेवढाच ताकदीचा आहे आणि जर भावई स्पोर्ट क्रिकेट संघ जर अंतिम फेरी गाठली तर निश्चितच प्रमोद शिरोडकर यांचा निश्चितच आपल्या संघावर विश्वास आहे की आपला संघ हा अंतिम फेरी गाठणार. परंतु आज साथ द्यायचे ते प्रफुल्लला आणि शेवटच्या 2 ओव्हरच्या स्लॉग ओव्हर मध्ये आज फलंदाजी करायची ती मनोहर राऊतच्या गोलंदाजीच्या जोरावर. स्ट्राईकला रामचंद्र, नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल ही जोडी मैदानात. सुंदर फटका येतोय बॅकफुटला जाऊन ऑन साइडला, मिड विकेटच्या कपाळावरनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा 6 धावांसाठी पोहोचतोय. मनोहर राऊतच्या विरोधात मी फलंदाजी करणार हा विश्वास आहे आणि तो विश्वास रामचंद्र सांगितलाय समोरच्या फलंदाजांना की आम्ही आमचा मैदानावर डंका गाजवला, जरी तुम्ही आमच्या गोलंदाजीवर बोलबाला चलवलाय तरी शेवटच्या 2 ओव्हरच्या स्लॉग ओव्हर मध्ये आम्ही 30 ते 40 धावा मिळवणार हा खात्रीदायक दिलासा आम्ही संघाला दिलाय. आणि सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर मनोहरच्या विरोधात मात्र नेत्रदीपक षटकार हा रामचंद्रच्या बॅट मध्ये येतोय. सुंदर फटका, डेकणा फटका, फटला फसलाय की काय आणि क्षेत्ररक्षक हा वेगाने चेंडूवर आलाय आणि त्याच चेंडूनं मात्र चेंडूनं यष्टी क्षेत्ररक्षकाला फसवलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय तो 4 धावांसाठी. रोख रुपये 300, त्याचबरोबर सलगच्या 2 षटकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक हे सन्माननीय आदरणीय संगीत बुवा ते म्हणजे उदय वैद्य साहेब यांच्याकडनं हे पारितोषिक पुरस्कृत होते. सुंदर स्पर्धा, देखणी स्पर्धा आणि असे काही क्रीडाप्रेमी आपल्याला कमी पाहायला मिळतात आणि क्रीडाप्रेमी भरपूर असतात, पैसे खिशात भरपूर असतात, परंतु हे पारितोषिक लावणं हे मोठं भाग्य समजलं जातं आणि तेच भाग्य हे आज आपल्याला पाहायला मिळते. आणि रामचंद्र याच्या चेंडू प्रयत्न एक देखणा चौकार हा कव्हर ड्राईव्हच्या दिशेनं पोहोचतोय तो 4 धावांसाठी. धावपलक बेचाळीस धावा धावपलक सरते शेवटी मात्र पहिल्या चेंडूवर मात्र नेत्रदीपक टोलेजंग षटकार आणि त्यानंतर मात्र उर्वरितच्या 2 चेंडूवर चौकार आणि हाय चेंडूवर मोठा फटका येतोय की काय. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर, झेल टिपलाय आणि शाहू सावंत येतोय स्क्रीनवर. झेल टिपत 3रा हादरा बसतोय तो म्हणजे आई भावई क्रिकेट संघाला आणि ज्या मैदानावर कामगिरी करण्यासाठी रामचंद्रला पाठवलंय ती कामगिरी ही चोख बजावली. सलगच्या 3 चेंडूवर मात्र 1-2 मोठे फटके, अर्थातच तब्बल 14 धावांची खेळी अवघ्या 3 चेंडू ज्यानं बनवले तो मैदानाच्या बाहेर होतोय. नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय तो नितीन बरकुटे. जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चर्चा झाली होती तेव्हा ज्याच्या खरोखरच नाव निश्चितच जेव्हा पाहिलं तो नितीन बरकुटे आणि त्या नितीन बरकुटेची जी चर्चा जी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये झाली, नितीन बरकुटे वर्णी लागली ती स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल, ज्यांना आतापर्यंत 3 सामने हे नाबाद राहिलं तो नाबाद खेळाडू हा आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवर मोठा फटका फसलाय आणि दाजी याच्या हाती चेंडू विसावतोय. 4था हादरा बसतोय तो आई भावई क्रिकेट संघाला. धावपलकावर
षटकातील उर्वरितचा अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. सामन्याला त्वरित सुरू करून घ्या. अजूनही यानंतर मेगा फायनलचा अंतिम सामना खेळवायचा बाकी आहे. त्यानंतर बक्षीस वितरण म्हणजे भरपूर वेळ या स्पर्धेला अजून द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा आणि तुमच्या सहकार्यातनं ही स्पर्धा आपण पाहतोय ती पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11 आणि गोलंदाज सज्ज होतोय तो मनोहर राऊत. बॅकफुटवर जाऊन चेंडू हा मात्र टोलावतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. या ठिकाणी मात्र डिंग डॉंगची आउटफील्ड. त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली गेली प्रफुल्ल आणि दुहेरी धाव घेत धावफलक हा स्थिरवला. तो 44 धावा धावफलकर. अजूनही 5 षटक आपण पाहतोय. 5 षटकाचा सामना जवळपास 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्त अखेरीस धावफलक 44 अर्थातच प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी ठेवत 44 धावा. उर्वरितचे अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. कितीपर्यंत धावापर्यंत टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवेल ही येणारी वेळ ठरवेल. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर आवाज शुभम ढिसे. शेवटचा स्पेल सन्माननीय आदरणीय या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय आदरणीय संतोष गावडे सर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचाच्या डाव्या बाजूनं शेवटच्या 6 चेंडूचा सामना आपण पाहणार. जर या फलंदाजांना सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार, 3 चेंडूवर 3 विकेट, 3 चेंडूवर 3 चौकार पारितोषिक येत आहे ते म्हणजे सन्माननीय आदरणीय उदय वैद्य याचकडनं रोख रुपये 300 रुपये. सुंदर असा कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका हा प्रफुल्लच्या बॅट मधनं येतोय आणि चौकारानं या षटकाती मात्र सुरुवात करतोय आणि चौकारानं धावफलक हा सुसज्ज स्थितीत अर्थातच 48 ला 4 असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय सौ हर्षाली नेमन साहेब सर मॅडम यांचं आगमन होतंय. हर्षाली नेमन मॅडम तुमचं आम्ही PPL अर्थातच पेंडूरच्या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत ते प्रथम नागरिक संतोष गावडे समोरच्या एंड कडनं आणि गोल फलंदाज प्रफुल्ल हा स्ट्राईक एंडला. सुंदर चेंडू गुल्ले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर चेंडू हा यष्टिरक्षक अच्युत नेमनच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार अच्युत पूर्ण करतोय आणि 2 चेंडूचा खेळ संपला जातोय. उर्वरितचे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर आहे. अनुभवाने परिपक्व असलेले खेळाडू हे मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. ते सन्माननीय आदरणीय संतोष गावडे हे स्क्रीनवर. खोलवर पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र कृष्णा सातपुतेच्या स्टाईल मध्ये चेंडूला उडवलाय. चेंडू फरार सीमारेषेच्या पारीकडे 6 धावांसाठी. उत्पन्न धावा धावफलकावर आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र सुंदर देखणा कव्हर ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक घेतो स्क्रीनवर. परतीची फेक एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावेकडे आणि त्यानंतर मात्र विशाल सुंदर धाव घेतोय आणि ठरवलं होतं की यावेळी मात्र दुहेरी धाव मी घेणार आणि दुहेरी धाव घेत मात्र धावफलक हा पुढे वधारला जातोय. तो तब्बल 56 धावा धावफलकावर. 56 धावा 4 गडे 4 ला 56 असा धावफलक. केतन कुमार हे आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातात गुणलेखक म्हणून. म्हणजे उर्वरितचे अजूनही या षटकातील उर्वरितच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर असा देखणा कव्हर ड्राईव्हचा फटका जवळपास लेदर बॉल क्रिकेटच्या फटक्याची आठवण करून देणारा फटका हा प्रफुल्लच्या बॅट मधनं येतोय सीमारेषच्या पलीकडे. तो 6 धावांसाठी. खेल की भावना से खेले हम धावफलकावर आता पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा. शेवटचा चेंडू स्पेलची सांगता करणारा चेंडू आणि प्रफुल्ल आतापर्यंत सलगच्या 3
सामन्यात जवळपास नाबाद खेळी ज्याच्याकडनं पाहायला मिळाली. या चेंडूवर काय निर्णय असेल पंचांचा निर्णय हा प्रथमतः वाईट बॉलचा इशारा आणि वाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर एक धाव ही संघाला प्राप्त होते. 63 धावा अजूनही या षटकातील एवढीचा एक चेंडू खेळ बाकी आहे आणि एक चेंडूवर जर मोठा फटका बसला निश्चितच या मैदानावर आज कामगिरी चोख बजावली ती या प्रफुल्ल गावडेनं. सुंदर येळ मात्र बॅकफुटला जाऊन ऑन साइडला मिड विकेटला चेंडू उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी धपलक स्थिरावतोय तो. तब्बल 4ला 69 धावा धावपलकावर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 70 धावा असा हे सामन्याचं समीकरण. परंतु या मॅच मध्ये 4 सामन्यात तब्बल नाबाद ज्याच्याकडनं खेळी पाहायला मिळाली तो प्रफुल्ल गावडे. सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि प्रफुल्लीची फलंदाजी आज मैदानात आपण पाहतोय. संदेश मोरजकरनं सुरुवात केली आहे. 11 धावांचं महत्वपूर्ण योगदान संदेश मोरजकरचं. रामचंद्र परब ऐनवेळी आला आणि सलग मात्र 4 चेंडूवर त्यानं 15 धावा कुठल्या. तब्बल 1 षटकार 2 चौकार रामचंद्र परबचे आणि त्यानंतर मात्र प्रफुल्लची फटकेबाजी. षटकार चौकारांची ज्यांना आतषबाजी मैदानावर केली, सर्व क्रीडा रसिकांची ज्यांना मन जिंकली आजपर्यंत आणि आज या स्पर्धेत पूर्णतः आपला डंका गाजवलाय. संघाची रन मशीन म्हणून जिने ओळख निर्माण केली आहे तो या मॅच मध्ये तब्बल 38 धावांची खेळी रचतोय. 30ला 70 करायचे आहेत. निखिल 30 चेंडू 70 धावा सामन्याचं समीकरण आहे. काय घडेल काय बिघडेल. आई भवई स्पोर्ट क्रिकेट संघ हा प्रथमच या स्पर्धेत आपण पाहतोय तो फर्स्ट एलिमिनेटरच्या सामन्यात आणि जर सामना जिंकला तर थेट अंतिम फेरी गाठेल. परंतु सामन्यात निश्चितच काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ ठमेल. परंतु आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया माणगावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय श्री निखिल भरतू यांचा. पेंडूर गावची मानाची स्पर्धा आपण पाहत आहे. पेंडूर प्रीमियर लीग भव्य लीग स्पर्धा आपण पाहत आहे. 2025 चा रणसंग्राम आपण थरार अनुभवताय. रंगतदार चालेली ही स्पर्धा आपण पाहत आहे. रंगतदार सामने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्वालिफायर 2 चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती तो म्हणजे आई भावई स्पोर्ट्स विरुद्ध महामाया घोडेमुख हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे या दुसऱ्या इनिंग मध्ये आणि त्याचा पाठलाग करताना सलामी जोडी हे मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळते ती म्हणजे शुभम आणि दाजी वैद्य ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. निर्धारित 30 चेंडू म्हणजे 5 षटक आणि 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक षटकामागे 14 धावांची सरासरी राखणं ही अपेक्षित असेल मैदानावरती आणि पारितोषिक आहे पहिल्या षटकात 3 गडी गारद झाले, 3 चौकार निघाले, 3 षटकार जरी निघाले तरी सन्माननीय उदय वैद्य यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या षटकामध्ये म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 गडी गारद झाले किंवा 3 चौकार निघाले, 3 षटकार जरी निघाले तरी 300 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय उदय वैद्य यांच्या माध्यमातून. पहिलं षटक देण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. रोहन हा गोलंदाज पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. अतिशय बहारदार गोलंदाजी एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये देखील केली होती. रोहनने तशाच गोलंदाजी अपेक्षा असेल. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू असेल दुसऱ्या इनिंगचा. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट कव्हर चित्रात चेंडूचा प्रवास धावबाद करण्याची संधी असेल मात्र थोडीशी फेकी उशिरानं आली आहे. तोपर्यंत मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज सुखरूप आपल्या नॉन स्ट्राईक एंडच्या पॉपिंग क्रूज मध्ये माघारी परतलाय. धाव घेण्याची तमाम शंका ही दूर करण्यात आली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण देखील झालं या पहिल्या चेंडूवर. ताळमेळचा अभाव देखील पाहायला मिळाला होता. या चेंडूवरती मात्र
वेळच माघारी पाठवलाय. स्ट्राईक एंडच्या बॅटरने नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरला पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिलं षटक अनिवार्य पावसाचं षटक, ज्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणावरती असतो निर्बंध. इनसाइड आउटचा देखना फटका, करारा स्ट्रोक, मैदान पर चेंडू सीमा रेषाबार, षटकार. पीबीएल दमदार षटकार. सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी सांघिक धावफलकाचं खातं. सांघिक धावफलकाचा श्री गणेश होतोय 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. 6 धावा या धावफलकावरती. सुरेख फटका पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकामागे 14 धावांची धावगती राखणं ही अपेक्षित असेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. फटका घेण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी नव्हता. ही निर्धाव चेंडूची गणना. पहिल्या 3 चेंडूचा खेळ हा झालाय समाप्त मैदानावरती. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. अतिशय सुरेख चेंडू मागचा पाहायला मिळतोय गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. सुरेख फटका, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल करतोय. चेंडू फरार. चेंडू सीमारेषेचा उल्लंघन करतोय. सांघिक धावफलक देखील 4 धावेनिशी परावर्तित. सांघिक धावफलक 10 धावा, डबल फिगर मध्ये सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख सुरुवात या 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फटका, तो म्हणजे फलंदाज शुभमच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. दाजीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, त्याचा देखील फायदा उठवला. आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावखेड देखील वळली गेली आहेत आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक देखील 12 धावा या धावफलकावरती. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त मैदानावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. का शेवटच्या चेंडूवर एक मनसोक्त फटका खेळला जाईल का, एक मोठा फटका खेळला जाईल का, हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. पहिला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो वाईड स्लॉंग ऑफ आणि दुसरा क्षेत्ररक्षक काव कॉर्नरच्या दिशेने तैनात केला गेलाय. यावेळेस देखील इनसाइड आउटचा सुरेख फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 बाव चेंडू फरार. चौकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक देखील 4 धावेनिशी परावर्तित. डॉट बॉल सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा या धावफलकावरती. पहिल्या षटकात ज्या 14 धावांची अपेक्षा होती, म्हणजे प्रत्येक षटकामागे ही 14 धावांची धावगती राखणं हे अपेक्षित असेल. पहिल्या षटकात तर 16 धावा निघाल्यात, मात्र येणाऱ्या 4 षटकात कशा प्रकारे फलंदाजी होते हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूत 54 धावांची असेल आवश्यकता. 24 चेंडू 54 धावांची असेल आवश्यकता. सलग 3 चेंडू जर निर्धाव निघाले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 चेंडू निर्धाव निघाले तर 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सलग 3 षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय उदय वैद्य यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 चेंडू जरी निर्धाव निघाले तरी 500 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात आजच्या दिवशी. क्वालिफायर 2 चा सामना देखील आपण पाहताय. यानंतर मेगा फायनल सामना पीपीएल 2025 चा रणसंग्राम थरार आपण पाहताय. अतिशय सुंदर आयोजन नियोजनांची ही स्पर्धा आपण अनुभवताय पाहताय मैदानावरती. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आमच्या सोबत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती नितीन सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील सुरेख फटका, जमलेलगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काव कॉर्नर क्षेत्रात चेंडूचा प्रवाह. आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली गेली आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ती जोखमीची ठरू शकली असती, मात्र खराब फेकी, सुस्तावलेली फेकी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि सांघिक धावफलक देखील 3 धावेनिशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 19 धावा या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख फटका देखील पाहायला मिळालाय, तो म्हणजे फलंदाज शुभमच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती दाजी आपल्याला पाहायला मिळतोय.
दाजीच्या माध्यमातून एक षटकार 2 चौकार आतापर्यंत निघालेत. म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात अतिशय बहारदार फलंदाजी झाली आहे. पहिल्या षटकात क्षेत्ररक्षणावरती निर्बंध होता, मात्र आता तो निर्बंध हटतोय. 5 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर रेक, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. हे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज नितीन, गोलंदाजी मार्कवर. पुढे सरसवा स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय. परिणामी एकेरी धावेची पावलं जोखमीच्या दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी परावर्तित झालाय. चांगल्या प्रकारचा ताळमेळ, चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये मैदानावरती पाहायला मिळते आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी परावर्तित. 21 धावा या 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा निघाल्या आहेत. थोडासा दबाव गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज. सुरेख फटका आहे. फटका निश्चितच सुरेख होता, मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. दाजीची खेळी झाली आहे समाप्त आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय. तो म्हणजेच 21 धावा या धावफलकावरती. डीजे सॉंग ऑन. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज झालाय. नीरज गावडे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. नीरज मैदानामध्ये पावलं टाकतायत. बक्षीस येतंय नीरज साठी. 3 चेंडूवर जर 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर सन्माननीय उदय वैद्य यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार. गोलंदाज सज्ज होतोय. नवीन बॅटर यावेळेस देखील उडवलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. एका वेळेस वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल, मात्र सुरेख क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. फटका देखील चांगला होता. 2 धावा या फटक्यावरती निघाल्यात आणि सांघिक धावफलक देखील पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचलाय. 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 23 धावा या धावफलकावरती. हाय व्होल्टेज सामना. कोणता संघ असेल दुसरा मेगा फायनल सामन्यात प्रवेश करणार याची निश्चिती करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल आपल्याला पाहायला मिळतोय. काउ कॉर्नर क्षेत्रात जो क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता त्याला डीप मिड विकेट मध्ये आणि त्यानंतर लॉंग ऑन क्षेत्ररक्षक काउ कॉर्नर क्षेत्रात आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रात तैनात केला गेला. हे 5 क्षेत्ररक्षक त्याचप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, त्याला लॉंग ऑफ क्षेत्रात तैनात केलं गेलं. हे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकातील. इनसाइड आउटचा फटका बॅकवर्ड पॉइंटने फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू आउटफील्ड मुळे दिशा भटकलाय. डान्सिंग एरिया आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि सांघिक धावफलक देखील एकेरी धावेनिशी परावर्ती. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय डिक्लेअर झोन मध्ये आणि सांघिक धावफलक देखील 24 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका होता, मात्र आउटफील्ड मुळे दिशा भटकलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन, फक्त जोडली जाईल ती एकेरी धाव. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. का मोठा फटका निघेल शेवटच्या चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील सुरेख फटका जमिनीलगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग स्टॉप क्षेत्रात आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाला ताबा मिळवलाय. दुसरी धाव आपल्याकडून खर्च होणार नाही याची दक्षता घेत पुन्हा एकदा फेकी केली जाते. षटक क्रमांक 2 हे होतंय समाप्त मैदानावरती. 2 षटकांचा खेळ हा मैदानावरती थांबलाय आणि सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच
25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 16 धावा निघाल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात 9 धावा ही खर्च करणारी गोलंदाजी म्हणजेच धावसंख्येला आळा घालण्याचं काम या दुसऱ्या गोलंदाज म्हणजेच नितीनच्या माध्यमातून झालंय. मैदानावरती अतिशय सुरेख गोलंदाजी, फक्त 9 धावा आणि एक गडी गारद केला गेलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रोहन वैद्य आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकात थोडासा महागडा ठरला होता, 16 धावा खर्च करणारी गोलंदाजी, आणि दुसऱ्या षटकात कशा प्रकारे कमबॅक केला जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. येणारे चेंडू असेल 18 आणि 18 चेंडूत 45 धावांची असेल आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी राखणं अपेक्षित. यावेळेस देखील सुरेख फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जाईना, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकेरी धाव, दुहेरी धावेकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या चेंडूवरती आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी परावर्तित. 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. डी पेक्षा कव्हरच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक नवता खाली क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळतो. चेंडूचा प्रवास बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि सांघिक धावफलक देखील 31 धावा या धावफलकावरती. आहे सलग जर 3 व्हाईट किंवा 3 नो बॉल टाकले तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य उदय वैद्य यांच्या माध्यमातून 3 गडी बाद केले. सलग 3 चेंडूवर तरी 500 रुपयाचं पारितोषिक. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, पंचांचं बोर्ड हे आकाशात या दिशेने आणि फलंदाज आपल्याला बाद पाहायला मिळतोय. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय, तो म्हणजेच अच्युत फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूवर 6 धावा खर्च आणि एक गडी, महत्वाचा गडी बाद केला गेलाय. प्राइज विकेट मिळाली मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील बॅटची कट लागली होती, मात्र यष्टीरक्षकाची थोडीशी चूक. वेगवान चेंडू होता आणि बॅटची कट देखील लागली होती मैदानामध्ये. थोडीशी चूक यष्टीरक्षकाच्या माध्यमातून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची गणना. 4थ्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. सामना जर जिंकायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. यावेळेस देखील धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धाव चोरली जाते. स्वर चेंडूचा देखील इशारा. बाईच्या स्वरूपात एकेरी धाव. थोडस गचा यष्टीरक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. स्वर चेंडूचा इशारा. 2 धावा असतील या चेंडूवरती आणि सांघिक धावफलक 33 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी ही मैदानावरती. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण बदल करावा लागेल. गोलंदाजीची डोकेदुखी म्हटलं जातं ही डाव्या आणि उजव्या हाताची जोडी. काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. अच्युत साठी पारितोषिक येतात. सलग 2 चेंडूवर 2 षटकार किंवा 2 चौकार. सन्माननीय उदय वैद्य यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. सलग 2 चौकार किंवा 2 षटकार. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील समोरच्या दिशेने सुरेख फटका. गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास. लॉंग ऑफ क्षेत्रात एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावे देखील वळली आहेत आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजेच
35 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकातील. काय घडेल शेवटच्या चेंडूवरती हे पाहणं महत्वपूर्ण असेल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो प्रयत्न हा प्रयत्नच राहिलाय. निर्धाव चेंडूची गणना झाली आहे. षटक क्रमांक 3 हे झालाय समाप्त. 12 चेंडू आणि 35 धावांची असेल आवश्यकता. 12 चेंडू आणि 35 धावा. काय घडेल या मॅच मध्ये, कोणता संघ जाईल मेगा फायनल मध्ये हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. हॅलो, या ठिकाणी आज दुपारचं जेवण राजाराम कैलासाचे राजाराम कुटुंबीय याचकडून बनवण्यात आलं होतं. त्यांचं मनपूर्वक आभार. तसेच त्यांना सहकार्य बाळा तांडेल, तसेच संदीप वैद्य आणि जनार्दन वैद्य यांनी सुद्धा सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नवीन गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी संदेश मोरजकर आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी संदेश हा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळतो. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूत 35 धावांची असेल आवश्यकता. शुभम आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे. सलग 2 चौकार, 2 षटकार, 500 रुपयाचं पारितोषिक. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलंय दोन्ही बॅटर्सना आणि सांघिक धावफलक देखील एकेरी धावेनिशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 36 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. येणारे चेंडू असतील 11 आणि 11 चेंडूत 34 धावांची असेल आवश्यकता. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. काय घडेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रातून चेंडू पुन्हा एकदा आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू. एकेरी धावेची पाऊलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय तोच 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 32 धावांची असेल आवश्यकता. 10 चेंडू आणि 32 धावांची आहे आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बॅटर अच्युत पाहायला मिळतोय. सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. झेल घेण्याचा प्रयत्न, सुरेख प्रयत्नांची प्रशंसा करावी लागेल क्षेत्ररक्षकाची. पुन्हा एकदा फेकी आली आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. परिणामी 2 धावा या पूर्ण झाल्यात मैदानामध्ये. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट, चांगल्या प्रकारचा ताळमेळ दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 2 धावेनिशी परावर्तित. 40 धावा या धावफलकावरती. 30 धावेची असेल आवश्यकता. येणारे चेंडू असतील 9 आणि 9 चेंडू 30 धावेची आहे आवश्यकता. पुन्हा एक आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि सांघिक धावफलक देखील पुनश्च एकदा परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 41 धावा या धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात 41 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावेची आहे आवश्यकता. शेवटच्या या षटकातील 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 29 धावाची. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय मैदानावरती. अच्युत आपल्यासाठी देखील पारितोषिक येत आहे. आपण जर हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला तर सन्माननीय उदय वैद्य यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. नवीन बॅटर मैदानावरती पावले टाकताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. नवीन बॅटर मैदानावरती विनोद मैदानावरती पावले टाकताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सज्ज होईल. 7 चेंडू आणि 29 धावेची असेल आवश्यकता. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला विनोद सज्ज झाला. या षटकामध्ये जर या चेंडूवरती मोठा फटका निघाला तर मॅच मध्ये असेल, मॅच मध्ये रंगत येईल. शेवटच्या षटकात देखील रंगत येईल. काय घडेल या चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. क्षमता आहे बॅटर्सकडे मोठे फटके खेळण्याची. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला गेलाय. शॉर्ट कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एकच धाव घेतली गेली आहे आणि सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच 42 धावा या धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूत 28 धावांची असेल आवश्यकता. डीजे सॉन्ग ऑन.
महासा घोडेमुख संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. महासा घोडेमुख संघ कर्णधार संघ खेळाडू सर्व जे आहेत ते आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती. सलग 3 चेंडू 3 षटकार निघाले तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय उदय वैद्य यांच्या माध्यमातून सुरेख फटका पाहायला मिळतोय. जमलेला गच्चा फटका. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धावबाद करण्याची संधी. फलंदाज धावबाद. जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय बॅटर्सच्या. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज अच्युता माघारी परतलाय. बॅटर देखील नॉन स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. सलग 3 चेंडू जर 3 गडी गारद केले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय उदय वैद्य यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडूवर जर 3 गडी गारद केले तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून दंडित करण्यात आलाय आणि त्यानंतर दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलक वधारी घेतोय. 45 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस देखील सुरेख चेंडू टप्पा पडलाय गोल्डन स्पॉट वरती आणि त्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त केली आहे. फलंदाजच्या शरीराच्या दिशेने वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय मैदानावरती. निर्धाव चेंडूची गणना झाली आहे ती म्हणजे शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा निर्धाव गणला जातोय. 4 चेंडूंचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील बॅटची कट आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास यष्टीरक्षकाच्या दिशेने. सलग 3 चेंडूवर शेवटच्या 3 चेंडूवर 3 षटकार निघाले तर 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय उदय वैद्य यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील स्क्वेअर चेंडूचा इशारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेची 46 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 24 धावेची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. सुरेख चेंडू मैदानावरती. बॅटची कट आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास यष्टीरक्षक प्रभुल याच्या हातामध्ये पाहायला मिळतो. फलंदाज बाद. अजून एक हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला सांघिक धावफलक 5 गडी बाद. 46 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. फलंदाज आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर आपण मैदानामध्ये यायचं आहे. नवीन बॅटर मैदानावरती दर्शन आपल्याला पावलं टाकताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सज्ज होईल. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. पुन्हा एकदा नवीन बॅटर सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्ग वरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळेस देखील पुन्हा एकदा एकच धाव त्या ठिकाणी निघेल आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक 47 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. सुरेख फटका आणि याच बरोबर आई भावई स्पोर्ट्स संघ या स्पर्धेच्या म्हणजेच BPL 2025 पेंडूर प्रीमियर लीगच्या मेगा फायनल सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय. यानंतर होणारा मेगा फायनलचा सामना महासा घोडेमुख विरुद्ध आई भावई स्पोर्ट्स या 2 संघ दरम्यान मेगा फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल काही क्षणातच.
चला विनंती असेल दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. आई भावई स्पोर्ट्स संघात रोहन वैद्य, संदेश मांजरेकर, संदेश मोरजकर, मयुरेश राऊत, नितीन बरकुटे, देऊ गावडे, प्रमोद शिरोडकर, विशाल सावंत, रामचंद्र परब, बाळा होडावडेकर, प्रफुल्ल गावडे, प्रदीप गावडे, संदेश नेमन आणि मुरली वैद्य हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे म्हाळसा घोडेमुख संघात सागर शिरोडकर, अजय गावडे, मयूर तांडेल, निलेश वैद्य, समीर वैद्य, रुपेश गावडे, अंकित परब, बलराम तांडेल, सूरज मांजरेकर, मंदार आडेलकर, कौस्तुभ मेस्त्री, राकेश मांजरेकर आणि अमर मेमन हे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळालेत. अतिशय बहारदार खेळ प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. PPL म्हणजेच पेंडोर प्रीमियर लीग 2025 चा रणसंग्राम आपण पाहताय मैदानावरती.